श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रदोष व्रताला खूपच महत्त्व आहे. या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते. प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षांच्या त्रयोदशी तिथीला पाळला जातो. प्रदोष व्रताला उपवास केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व समस्या, संकट, अडचणी दूर होतात आणि आपल्याला महादेवांचा भरभरून आशीर्वाद प्राप्त होतो. महादेवांच्या कृपेने आपल्याला आयुष्यामध्ये कशाचीही कमतरता भासत नाही. आणि हे प्रदोष व्रत केल्याने आपल्या मुलाबाळांचे सुद्धा कल्याण होत असते, त्यांची सुद्धा भरभरून प्रगती होते. इतर सर्व प्रदोष व्रतांपेक्षाही सोमवारी प्रदोष व्रत येते त्या प्रदोष व्रताचं खूपच अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. सोमवारी येणाऱ्या प्रदोष व्रताला सोमप्रदोष व्रत असं म्हटलं जातं. सोमवार हा महादेवांना समर्पित आहे आणि प्रदोष हे व्रतसुद्धा महादेवांनाच समर्पित आहे. सोमवारी प्रदोष व्रत आल्याने सोमप्रदोष व्रत हे होत असते आणि या सोमप्रदोष व्रताचं महत्त्वसुद्धा तितकंच अनन्यसाधारण असं आहे. सोमप्रदोषाच्या दिवशी व्रताचे पूजन केल्याने आपल्या आर्थिक समस्यासुद्धा दूर होतात आणि आपल्याला शुभ परिणाम हे मिळत असतात. सोमप्रदोष व्रताची उपासना केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. त्याचप्रमाणे ज्या विवाहित दाम्पत्यांना संतान प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर त्यांनी सुद्धा हे सोमप्रदोषाचं व्रत केल्याने त्यांना सुद्धा याचा खूपच मोठा फायदा होतो. त्यांना सुद्धा संतान प्राप्ती निश्चितच होते. सोमप्रदोष व्रताला धार्मिक दृष्टिकोनातून खूपच महत्त्व आहे. असं म्हटलं जातं की सोमप्रदोष व्रत केल्याने भगवान भोलेनाथांची आपल्या भक्तांवर खूपच कृपा राहते आणि भोलेनाथ आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात आणि भगवान भोलेनाथ आपल्या भक्तांना भरभरून आशीर्वाद देतात. इतकंच नाही तर सोमप्रदोष व्रत केल्याने कुंडलीतील चंद्राची स्थितीसुद्धा मजबूत होते. तर याप्रमाणे सोमप्रदोष या व्रताचं खूपच अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आणि उद्या 10 फेब्रुवारीला आलेला आहे सोमप्रदोष. हा सोमप्रदोष माघ महिन्यातील सोमप्रदोष असणार आहे. माघ महिन्यामध्ये अतिशय पुण्यफलदायी व्रते, सण साजरे केले जातात. माघ महिना हा अनेक अर्थाने महत्त्वाचा मानला जातो. त्याचप्रमाणे उद्या सोमवारी 10 फेब्रुवारीला माघ महिन्यातील सोमप्रदोष व्रत आहे. सोमवार आणि प्रदोष व्रत महादेव शिवशंकरांना समर्पित असल्याने या दिवशी केलेले शिवपूजन, नामस्मरण, शिवमंत्रांचा जप अतिशय लाभदायी मानला जातो. त्याचप्रमाणे या माघ महिन्यातल्या सोमप्रदोष व्रताच्या दिवशी जर आपण शिवपूजनासह काही महत्त्वपूर्ण उपाय केले तर त्याचेसुद्धा आपल्याला अगणित असे फळ मिळत असते. आपण केलेल्या शिवपूजनाचे आणि उपायाचे फळ हे आपल्याला नक्कीच अनंत पटीने मिळत असते. तर उद्या आपण सोमवारी सोमप्रदोष या व्रताच्या दिवशी शिवलिंगावर ही एक वस्तू अर्पण करायची आहे. तर उद्या प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या कल्याणासाठी कोणती वस्तू शिवलिंगावर अर्पण करायची आहे, केव्हा करायची आहे आणि कशी करायची आहे, हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. माघ शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी रविवार 9 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7:26 सुरू होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी सोमवारी 10 फेब्रुवारीला त्रयोदशी तिथी ही संध्याकाळी 6:58 संपणार आहे. तर असा हा सोमप्रदोष या व्रताचा काळ असणार आहे आणि उदया तिथीनुसार उद्याच सोमवारी सोमप्रदोष हे व्रत असणार आहे. आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये संकट, अडचणी असतात आणि त्याचप्रमाणे आपल्या मुलांच्यासुद्धा आयुष्यामध्ये अनेक अडचणी, संकट येत असतात. काही मुलांचं मन हे अभ्यासामध्ये लागत नाही आणि कधीकधी खूप अभ्यास करूनसुद्धा मुलांना हवी तसे मार्क्स मिळत नाही किंवा मग खूप प्रयत्न करूनसुद्धा हवी तशी नोकरी मिळत नाही. प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं की आपलं मूल हे कुठल्याही क्षेत्रामध्ये मागे राहू नये, आपल्या मुलांची भरभरून प्रगती व्हावी. मग ती मुलगी असो किंवा मुलगा असो आणि आपलं मूल लहान असो किंवा मोठा असो तरीसुद्धा प्रत्येक आईवडिलांना वाटतं की आपल्या मुलांची भरभरून प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती झाली पाहिजे. आजच्या या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये आपलं मूल हे मागे राहता कामा नये असं प्रत्येक आईला वाटत असतं. तर मग आपल्या मुलांची भरभरून प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी, आपली मुलगा किंवा मुलगी कुठल्याही क्षेत्रामध्ये मागे राहू नये यासाठीच उद्या सोमप्रदोष व्रत या दिवशी आपल्याला शिवलिंगावर ही एक वस्तू अर्पण करायची आहे आणि काही महत्त्वपूर्ण उपायसुद्धा आपल्याला या दिवशी करायचे आहेत की ज्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये येणारे सर्व संकट, दुःख, अडचणी, समस्या दूर होतील आणि त्यांची भरभरून प्रगती होईल आणि तसंच आपल्याला सुद्धा भगवान महादेवांचा भरभरून आशीर्वाद मिळेल.
आणि तसंच तुमची जी काही इच्छा मनोकामना आहे ती सुद्धा नक्की पूर्ण होईल। आपल्याला प्रदोष व्रताच्या दिवशी उद्या भगवान महादेवांची पूजा करायची आहे आणि आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये काही वस्तू या घेऊन जायच्या आहेत आणि त्यासाठी आपल्याला 21 अखंड तांदूळ घ्यायचे आहेत। हे तांदूळ कुठेही तुटलेले खंडित झालेले नसावेत, ते अखंड असावेत असे तांदूळ आपल्याला 21 तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्याचप्रमाणे 11 बेलपत्र सुद्धा आपल्याला घ्यायचे आहेत आणि हे बेलपत्र सुद्धा कुठेही तुटलेले नसावेत। पूर्ण 3 पानांचं एक बेलपान असे 11 बेलपानं आपल्याला घ्यायचे आहेत। या 11 बेलपानांपैकी एकाही पानाला कुठेही छिद्र नसेल असे बेलपान आपल्याला घ्यायचे आहे आणि असे बेलपान जेव्हा आपण महादेवांना अर्पण करू तर ते महादेवांना अत्यंत प्रिय होतं आणि यामुळे महादेव आपल्यावर खूपच प्रसन्न होतात आणि असं बेलपान महादेव स्वीकारत असतात। आणि त्याचप्रमाणे आपल्याला एका तांब्याच्या तांब्यामध्ये शुद्ध जल सुद्धा घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर त्या गंगाजलाचे 2-4 थेंब सुद्धा तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि तसंच आपल्याला पंचामृत सुद्धा घ्यायचं आहे। महादेवांना ज्या काही गोष्टी प्रिय आहेत तर त्या सर्व गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत। मग यामध्ये महादेवांना चंदन आणि भस्म हे अत्यंत प्रिय आहे तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता आणि तसंच धोत्रा आणि बेलफळ हे सुद्धा जर तुम्हाला मिळालं तर ते सुद्धा तुम्ही नक्की घ्या। तर याप्रमाणे या सर्व वस्तू घेऊन आपल्याला शिवमंदिरामध्ये जायचं आहे। तुमच्या घराजवळ जिथे कुठे शिवमंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे आणि सर्वात आधी महादेवांच्या मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला नंदीचं दर्शन घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही महादेवांच्या मंदिरामध्ये एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा हा सुद्धा नक्की प्रज्वलित करा आणि यानंतर आपल्याला शुद्ध पाण्याने पहिले अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर पंचामृताने शिवलिंगाचा अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा शुद्ध पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि आपण ज्या काही वस्तू आणलेल्या आहेत तर त्या सर्व वस्तू आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायच्या आहेत। तर त्या वस्तू आपल्याला कशाप्रमाणे शिवलिंगावर अर्पण करायच्या आहेत तर यामध्ये आपण जे काही 11 बेलपत्र ही घेतलेली आहेत तर त्या बेलपत्राच्या मधल्या पानावर आपल्याला ओम हे अक्षर चंदनाने लिहायचं आहे आणि दोन्ही साईडला जी काही पानं आहेत तर त्या एका पानावर आपल्याला नमः आणि दुसऱ्या पानावर शिवाय असं लिहायचं आहे। असं 11 बेलपत्रांवर आपल्याला चंदनाने ओम नमः शिवाय हे लिहायचं आहे आणि या बेलपत्रांवर आपण जेव्हा ओम नमः शिवाय असं लिहित असतो तेव्हा आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप आपल्या मनामध्ये करायचा आहे। मग तुम्ही या बेलपत्रांवर चंदनाने ओम नमः शिवाय हे घरूनच लिहून घेऊन गेलात तरी सुद्धा चालेल। चंदन हे भगवान भोलेनाथांना अत्यंत प्रिय आहे आणि म्हणूनच बेलपत्रांवर आपल्याला चंदनानेच ओम नमः शिवाय हे लिहून घ्यायचं आहे। हे लिहिल्यानंतर आता आपल्याला महादेवांसमोरच बसायचं आहे आणि आपण ज्या गुळगुळीत बाजूने ओम नमः शिवाय हे लिहिलेलं आहे तर ती बाजू आपल्याला महादेवांच्या पिंडीवर अर्पण करायची आहे आणि त्या प्रत्येक पानावर आपल्याला एक तांदळाचा दाणा सुद्धा ठेवायचा आहे आणि जेव्हा आपण एक बेलपत्र हे शिवलिंगावर अर्पण करत असू तर तेव्हा आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे। तर याप्रमाणे ही बेलपत्र अर्पण करून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे, तुमची जी काही मनोकामना आहे ती भगवान भोलेनाथांना सांगायची आहे। मग तुमच्या मुलांबद्दल तुमची कुठलीही इच्छा असेल तर ती तुम्हाला सांगायची आहे। मग ही इच्छा तुमची मुलांच्या अभ्यासाबद्दल असेल किंवा त्यांच्या नोकरीबद्दल असेल किंवा त्यांच्या विवाहाबद्दल असेल तर ती इच्छा तुम्हाला भोलेनाथांना सांगायची आहे किंवा यापैकी इतर कुठलीही इच्छा जर तुमची असेल तर ती इच्छा सुद्धा तुम्ही भोलेनाथांना सांगू शकतात। मग तुम्हाला सुद्धा जरी नोकरी मिळत नसेल किंवा तुमच्या व्यवसायामध्ये हवी तशी प्रगती तुमची होत नसेल, तुम्ही भरपूर मेहनत घेत असाल पण त्याप्रमाणे तुम्हाला फळ हे जरी मिळत नसेल, हवं तसं यश तुम्हाला मिळत नसेल, हवी तशी प्रगती तुमची होत नसेल तर ते सर्व तुम्हाला भोलेनाथांना सांगायचं आहे। आणि यानंतर आपण ज्या काही इतर वस्तू नेलेल्या आहेत तर त्या सर्व इतर वस्तू आपल्याला भोलेनाथांना अर्पण करायच्या आहेत। अगदी भक्तिभावाने भोलेनाथांची आपल्याला पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला जर शक्य असेल तर तिथेच बसून तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे आणि मंदिरात बसून हा मंत्र जप करणं तुम्हाला शक्य नसेल तर मग तुम्ही हा मंत्र घरी जरी जपला तरी सुद्धा चालेल। आणि त्याचप्रमाणे शिवलीलामृतातील 11वा अध्यायाचं सुद्धा आपल्याला या दिवशी जरूर पठण करायचं आहे। या अध्यायाचं पठण केल्याने आपल्यावर येणारं अकाली मृत्यूचं संकट हे टळत असतं आणि तसंच आपल्या घरामध्ये कधीही कशाचीही कमतरता भासत नाही। भोलेनाथांचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो आणि हा उपाय कोणीही करू शकतं। आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला, ही सेवा केली तरी सुद्धा चालेल। फक्त मासिक धर्म असेल आणि सूतक असेल तर तुम्हाला ही सेवा हा उपाय करता येणार नाही। प्रदोष व्रताची पूजा ही संध्याकाळी प्रदोष काळामध्ये केली जात असते, त्यामुळे तुम्ही शिवमंदिरामध्ये सुद्धा संध्याकाळी 5 नंतर जाऊ शकतात। संध्याकाळी 5 ते 7 या काळामध्ये तुम्ही मंदिरामध्ये जाऊन ही वस्तू शिवलिंगावर अर्पण करा। यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व संकट, समस्या, अडचणी संपतील आणि तसंच तुमच्या मुलांची सुद्धा भरभरून प्रगती होईल। त्यांच्या मार्गामध्ये येणाऱ्या
अनेक समस्या दूर होतील। ही सेवा हा उपाय केल्याने तुमची आणि तुमच्या मुलांची भरभरून प्रगती होईल। तुमच्या मुलांना प्रत्येक कामामध्ये यश मिळेल, त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती होईल आणि त्यामुळे आपण सर्वांनी उद्या हा उपाय करायचा आहे। भलेही मग तुम्ही प्रदोष व्रत करत असाल किंवा नसाल तरी सुद्धा तुम्ही हा उपाय नक्की करायचा आहे। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।